विचारलं तर ते सांगणार की पंचनामे झाले नाही कारण आम्ही सरसकटच करणार ना, आदेश नाही देऊ शकणार पण सरसकट करणार आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये 5-5 हजार रुपये जाणे सुरू होईल. पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे. ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात, लोक तुमच्या समोर आहे, पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना, प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा, जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे. पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होत आहे कारण धाराशिव आणि अहिल्यानगर मोठा पाऊस रात्र झालाय है ना. तर तुम्ही तिथे आप लीडर है, आप लोगों को थोड़ा समझाओ की भाई ये परिस्थिती ऐसा नको की मी कलेक्टरला कॉल केला आणि तुम्ही बोला कलेक्टरशी है ना. नहीं सर, मी समजून घेते है, समझा रहे है, लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये है, मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा. 3000 लोक आहेत, 500-600 पाठवल्यावर कसं. ऐका ना मॅडम, जेवणाचे किट्स 3000 लोकांना देणे शक्य नाही आहे, म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो. सर ते पण पोचायला 2 दिवस लागतील, आम्ही पण मदत घेऊनच आलोय. सर हे काम करा तुमच्या शिवसेना पार्टीच्या मार्फत तुम्ही करा ना तिथे. सर मदत घेऊनच आलोय. सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय. नाही तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टीकडूनच मदत घेऊन आली आहे साहेब. तुम्ही 3000 लोकांची आता मदत करा, 2-3 दिवसात आमचे सगळे सिस्टम उघडून. सर आम्ही मदत करायला आलोय. तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय. नाही तेवढं होत नाही, मला माहिती. किट घेऊन आलोय साहेब आम्ही. किती किट घेऊन आलाय तुम्ही साहेब? आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही, आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब. किती किट आता सध्याला आम्ही 200 आणले साहेब. आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय आणि तिथे किती लोक आहेत साहेब. आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट. अरे तो तुम्ही तर इथे जरा पूर्ण महाराष्ट्राचे तर तुम्ही नाही आहात ना, तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता. सांगा 750ची गरज आहे, 300 आले. कसं होणार साहेब? आम्ही बाकीच्यांना पण देऊ, पण प्रशासनाची नाही का साहेब जबाबदारी. प्रशासन तर आम्ही करत आहोत ना, शेतकऱ्यांमध्ये देत आहोत. प्रत्येक कुटुंबाला आम्ही 10 किलो तांदूळ 10 किलो जेवण देत आहोत. 2-3 दिवसात 5000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार. 3000. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तुम्ही 200 लोकांचे किट आणलाय तर कसा मदत होईल सांगा मॅडम मला. साहेब परंतु मला सांगा, वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब? नाही तुम्हाला करावे लागेल. फक्त तिथे कॉल नाही आम्ही तर करू साहेब, आम्ही तर करूच, परंतु बोलू द्या मला. मी कलेक्टर बोलतोय, बोलू द्या मला आता. हा ना बरोबर आहे साहेब, आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला. ऐकून घ्या हे तो वेळ नाही की प्रशासनाने काय केलं, ते तुमचं नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब. ऐकून घ्या. आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची आहे. मदत करण्यासाठी चालू आहे साहेब. 3000 लोकांमध्ये तुम्ही 200 किट वाटप करतात साहेब. आम्ही सगळ्यांना वाटतोय. 3000 ते लवकर 1000 पॅकेट करा तिथे आणि लोकांना द्या. आम्ही तर करू ना साहेब, आम्ही पण नक्कीच करू. आमच्या परीनं जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा, ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब. ताकद लागलाय बरोबर. पाठीमधून 20 लोकांना काढलाय, तुम्ही नाही काढलाय. आता वाढवा तुमच्या मदत. हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब. हो वाढवतोय. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि माझा एक फोन कॉल सध्या महाराष्ट्रात व्हायरल होतो. मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या 2 नंबर धंद्याला संरक्षण देण्यासाठी फोन केलाय का? मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या टेंडरमध्ये मला टक्केवारी मिळावी म्हणून फोन केलाय का? मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या बेकायदेशीर कामासाठी फोन केलाय? जर पाकडीमध्ये गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी, पूरबाधितांनी जर आम्हाला सांगितलं की जेवण सुद्धा वेळेवर पोहोचत नाही, तर मग त्या शेतकऱ्यांचा, पूरग्रस्तांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवणं हा माझा गुन्हा आहे का? आणि जर गोरगरिबांचा आवाज बनणं हा जर गुन्हा असेल तर तुम्ही लाख वेळेला करा. अरे मागच्या 5-6 दिवसांपासून कधी सिंदखेडला, कधी पाकडीला, कधी दारफळला, काल धाराशिव जिल्ह्यामधील देवगाव असेल, करंजा असेल, इथे सगळीकडे जीवाची पर्वा न करता पावसा पाण्यामधून आम्ही जातोय. त्याही व्हिडिओमधली माझी परिस्थिती बघा. मी पूर्ण पावसात भिजली आहे. जर लोक आम्हाला सांगतायत की प्रशासन येत नाही आणि मदत करत नाही, आणि म्हणून जर आम्ही तिथल्या तलाट्यांना फोन केला, ग्रामसेवकांना फोन केला, तहसीलदारांना केला आणि जर समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून मी जिल्हाधिकारी महोदयांना फोन केला. मग त्यावेळेस तुम्ही बघा, मी जिल्हाधिकाऱ्यांना कोणतीही एकेरी भाषा वापरली आहे का? एका राजकीय पक्षाचे जरी प्रवक्ता असले तरी मी काय माझ्या पक्षाच्या नेत्याच्या नावानं त्यांना धमक्या दिल्या आहेत का? मी जिल्हाधिकाऱ्यांना कुठली शिवीगाळ केली आहे का? साहेब लोकांना जेवण मिळत नाहीये, मदत वाढवा म्हणून मी विनंती करणं ही माझी चूक आहे का?
शेवटपर्यंत माझ्या तोंडामधून साहेब आणि विनंती असे नम्रपणाचे शब्द तर बाहेर पडत असताना तुम्ही काय करताय, तुम्ही किती किट आणले, मग तुम्ही तुमच्या पक्षाकडून मदत करा का, असं जिल्हाधिकारी म्हणत असताना मग राजकारण मी करते का दुसरं कोण करतंय याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं शोधावं. हा फोन आमचा झाल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी मला नंतर फोन केला. प्रशासनाकडून कोणती मदत दिली जाते याचीही त्यांनी आम्हाला माहिती दिली. ती माहिती आम्ही तिथल्या ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांना समजावून सांगण्याचं काम केलं. एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये आम्ही मदत पोहोचवतो. नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास असून सुद्धा तहान भुकेची पर्वा न करता कमरेपर्यंतच्या पाण्यातून चालत चिखल तुडवत आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. जिथे मदत देता येते तिथे मदत देतोय. जिथे काहीच देता येत नाहीये तिथं महिलांना मी माझा खांदा देतेय आणि खेड्यापाड्यातल्या बायका माझ्या गळ्यात पडून रडतायत आणि मी त्यांना धीर देतेय. हे माझं काम करणं हे चुकतंय का? हे राजकारण करणं आहे का? अशा आपत्तीच्या वेळेमध्ये, नैसर्गिक आपत्तीच्या वेळेमध्ये जर मदत तुटपुंजी पडत असेल तर साहेब आम्ही सुद्धा किट वाढवतो, तुम्ही सुद्धा किट वाढवा, हे बोलणं हा माझा गुन्हा आहे का? आणि जर गोरगरिबांचा आवाज बनणं, पूरग्रस्तांचा आवाज बनणं, शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवणं हा गुन्हा असेल ना, तर असे गुन्हे मी लाख वेळेला करेन. तुम्ही खुशाल मला फासावरतीच लटकवा, मला काहीच वाटणार नाही, शेवटपर्यंत झगडत राहीन. आणि ज्या लोकांच्या पायाला साधा चिखल सुद्धा लागला नाही, आज ते लोक जर मला ट्रोल करत असतील तर त्यांना मी काडीचीही किंमत देत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.